नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. आजच्याच दिवशी सुमारे 125 वर्षापूर्वी साने गुरुजींचा जन्म झाला. त्यानिमित्ताने त्यांची माहिती देणारा हा व्हिडिओ नवप्रेरणा एंटरटेनमेंट सादर करीत आहे. मातृहृदयी साने गुरुजी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. एक थोर संवेदनशील राष्ट्रसेवक, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. आज मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांची ओळख ते केवळ एक लेखक, एक शिक्षक किंवा स्वातंत्र्य सेनानी इतकीच मर्यादित नाही, तर ते होते एक विशाल हृदयाचे, कोमल अंतःकरणाचे, भारत मातेचे सुपुत्र पांडुरंग सदाशिव साने, म्हणजेच साने गुरुजी. या संवेदनशील मनाच्या साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या छोट्याशा गावात झाला. त्यांना शिस्त, शिक्षण आणि संस्कार यांचा वारसा लहानपणापासूनच लाभला. आईच्या मायेने, प्रेमाने आणि त्यागाने त्यांचे मन घडले. हाच भावनाशील वारसा पुढे जाऊन त्यांच्या श्यामची आई या अजरामर कादंबरीचा जन्मदाता ठरला. श्यामची आई हा ममतेचा अमर ग्रंथ आहे. श्यामची आई ही केवळ आत्मकथा नाही, ती आहे मातृत्वाचा एक दीपस्तंभ. श्याम म्हणजे साने गुरुजी स्वतः आणि त्यांची आई म्हणजे कोट्यावधी भारतीय मातांचे प्रतीक. या कादंबरीतून त्यांनी संस्कार, शिस्त, दया, प्रेम आणि सत्य यांचे सुंदर धडे दिले. आजही ही कादंबरी विद्यार्थ्यांच्या मनावर गहिरा प्रकाश टाकते. या कादंबरीतल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आई आपल्या मुलावर कसे संस्कार करते हे दर्शवलेलं आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर एकदा हा श्याम आंघोळ करतो आणि आई त्याचं अंग तिच्या पदराने पुसून देते. त्यावेळी तो म्हणतो, आई, माझे तळपाय पण पुसून दे ना, नाहीतर त्यांना माती लागेल. तेव्हा आई म्हणते, श्याम बाळा, पायाला माती लागू नये म्हणून जसा जपतोस ना, तसा मनाला देखील माती लागू नये, घाण लागू नये म्हणून सुद्धा जप हो. किती साधं वाक्य, पण केवढा संस्कार त्याच्यातून मिळाला. इतक्या साध्या सोप्या गोष्टीतून बालमनावर संस्कार करण्याची क्षमता या वाक्यांमध्ये आहे, होय ना? असे बरेच प्रसंग या कादंबरीत आहेत. आपल्या आयुष्याची सुरुवात साने गुरुजींनी अमळनेर येथे शिक्षक म्हणून केली. मात्र त्यांच्या शिक्षकी पेशात शिक्षणापेक्षा अधिक व्यापक दृष्टी होती. ते भारताच्या पुनर्घटनेचे स्वप्न पाहत होते. साने गुरुजींनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. साने गुरुजी हे महात्मा गांधींचे निष्ठावान अनुयायी होते. 1920च्या असहकार चळवळीतून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी विनोबा भावे यांच्याकडून सांगितलेली गीता लिहून घेतली, जी मराठी भाषेतील गीताई म्हणून प्रसिद्ध झाली. गांधीजींच्या विचारांचा प्रचार करणे, प्रसार करणे, सत्याग्रह करणे, अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे हे त्यांचे ध्येय होते. आजही नाशिकच्या त्या तुरुंग कक्षात त्यांच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत. देव हा सर्वांचाच असतो, त्याला जातीभेद नाही आणि म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सगळ्यांना देवाचे दर्शन घेता यावे,
तिथे स्पृश्य अस्पृश्य असा भाव असू नये म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता, उपोषण केले होते. त्यांनी साधना हे साप्ताहिक चालवले, जे विचारांच्या प्रगल्भतेचं व्यासपीठ बनलं. त्यांच्या लेखनातून त्यांनी सामान्य माणसालाही विचारांच्या प्रवाहात सामील करून घेतलं. त्यांनी राष्ट्र सेवा दल या संघटनेची स्थापना केली, जो एक सामाजिक प्रयोग होता. या चळवळीमधून त्यांनी युवकांमध्ये राष्ट्रीयता, शिस्त, सेवाभाव, सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षता यांचे बीज पेरले. सेवा दलात स्त्री पुरुष समानता आहे. लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, जात धर्म निरपेक्षता, समता आणि विज्ञान निष्ठा याचा ठाम आग्रह आहे. आजही ही संस्था कार्यरत आहे. भाषांपलीकडील राष्ट्रप्रेम म्हणजे अंतर्भारती. भारतातील विविध भाषा, प्रांत आणि संस्कृती यात सामंजस्य आणि ऐक्य असावं या उद्देशानं त्यांनी अंतर्भारती चळवळ सुरू केली. याचं ब्रीद होतं, माझी भाषा महान पण दुसरीही मला तितकीच प्रिय. मातृभाषा ही जर आई असेल तर भारतातील दुसऱ्या प्रांतातील भाषा ही माझी मावशी आहे आणि आई इतकंच प्रेम आपलं मावशीवरही असतं ना, हाच तो विचार. या उपक्रमातून त्यांनी भाषिक अहंकाराला छेद दिला आणि खऱ्या अर्थानं भारतीय एकतेचं बीज पेरलं. साने गुरुजी हे बाल साहित्यिकही होते. त्यांच्या सुधासपत्रे, साने गुरुजींच्या गोड गोष्टी अशी अनेक पुस्तके आजही मुलांचं मनोविश्व समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. सुधासपत्रे या ग्रंथातून त्यांनी मुलींच्या मनातील शंका, भावभावना, स्वप्न, आत्मविश्वास यावर अतिशय आपुलकीने संवाद साधला. साने गुरुजींच्या गोष्टी मुलांना कळाव्यात आणि इतरही नैतिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये पेरली जावीत यासाठी बऱ्याच शाळा व संस्था साने गुरुजी कथामाला चालवतात. त्यांनी गीतेही लिहिली आहेत. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो या गीतातून बलशाली भारताचं स्वप्न पाहिलं आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या ओळीतून मानवतेचं तत्वज्ञान मांडलं. आजही ही प्रार्थना अनेक शाळांमधून गायली जाते. तर 26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा इतर देशभक्तीपर गीतांच्या समूहगीत स्पर्धांमध्ये बलसागर भारत हो हे समूहगीत गायलं जातं. 11 जून 1950 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचं मन इतकं हळवं, संवेदनशील आणि शुद्ध होतं की समाजातील असंवेदनशीलता त्यांना असह्य झाली. त्यांचा अंत हळवा असला तरी त्यांचे विचार मात्र अमर आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून, संस्थांमधून आणि विचारांमधून साने गुरुजी आपल्यासोबतच आहेत, जिवंत आणि प्रेरणादायी. साने गुरुजी म्हणजे संवेदनशीलतेचा झरा, त्यागमयतेचा दीप आणि समाजशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण. आपण त्यांच्या शिकवणुकीनं चाललो तर समाज अधिक समतावादी, भावनाशील आणि एकात्मतामय बनेल. चला त्यांच्या विचारांची मशाल उजळवूया आणि त्यांच्या स्वप्नातील भारत मातेचं स्वप्न आपण साकार करूया.